संघटनेच्या वतीनं आमरण उपोषणाचा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले होते। त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2018पासून केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नत्या अनेक महिन्यापासून रखडल्या होत्या। प्रत्येक वेळेस जर कार्यालयात विचारलं की शिक्षकांची पदोन्नती कधी होणार आहे, तर ती या 31 जुलैला, त्याच्यानंतर पुढे 30 ऑगस्टला, हे असं टोलवाटोलीची उत्तरं देत असल्यामुळं लोकशाही मार्गांना सर्व शिक्षकांना न्याय मागण्या मान्य करून देण्यासाठी लोकशाही मार्गानं आज आमरण उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं। उपोषणाची मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय बोलासाहेब आणि उपशिक्षणाधिकारी आदरणीय पठाणसाहेब यांनी या उपोषणाची दखल घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत ही पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्याचं या ठिकाणी आश्वासन लेखी दिलेलं आहे। यामुळं हे आंदोलन या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात येईल। त्याची ही पद्धती अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे। वेळ काढू धोरण केल्यासारखं सुशिक्षित बेकारांना फसवण्याची ही योजना आहे। यामध्ये कुठल्याही जातीला जातीनिहाय आरक्षण दिलेलं नाही। त्याचबरोबर कुठल्याही विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि गुणवत्तेच्या निकषानुसार ही भरती नाही। ही तात्पुरत्या स्वरूपाची ही फसवी योजना आहे। या योजनेचा आम्ही कास्टाईट शिक्षक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.